मित्रांनो, बाळासाहेब ठाकरे यांनी एका फोनवरती शाहरुख खान याचा माज उतरवला होता। गोष्ट आहे 1997 ची। फिरोज नाडियाडवाला यांनी एक पार्टी ठेवली होती। त्या पार्टीमध्ये त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते। त्यामुळे त्या पार्टीमध्ये सिक्युरिटी टाईट होती। अशातच शाहरुख खान सुद्धा त्या पार्टीमध्ये आला, पण सिक्युरिटीने चेक केलं तर शाहरुख खान त्याच्यासोबत गन घेऊन आला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं। त्यामुळे सिक्युरिटीने शाहरुख खान याला पार्टीमध्ये जाण्यास मनाई केली। त्यामुळे नाराज शाहरुख खान याने पार्टीचा होस्ट फिरोज नाडियाडवाला याला कॉल करून शिवीगाळ केली। शिवीगाळ केल्याच्या नंतर नाराज नाडियाडवाला याने ही संपूर्ण माहिती पार्टीमध्ये असणारे बाळासाहेब ठाकरे यांना सांगितली व बाळासाहेब ठाकरे यांनी फिरोज नाडियाडवाला याला शाहरुख खानला कॉल लावायचं सांगितलं। समोरून नाडियाडवाला याचा कॉल आलेला पाहून शाहरुख खान पुन्हा शिव्या देऊ लागला, परंतु समोरून मी बाळासाहेब बोलतोय असा आवाज आल्याच्या नंतर शाहरुख खान एका सेकंदात शांत झाला। त्यानंतर बाळासाहेबांनी शाहरुख खानला सांगितलं, तू तुझ्या सोबत जे काही आणलं असेल ते शांतपणे खाली जमा कर व पार्टीमध्ये। त्यानंतर शाहरुख खानने त्याच्यासोबत आणलेली गन शांतपणे पोलिसांकडे दिली व गुपचूप पार्टीत येऊन बसला।